ऐका ना, पोह्यामध्ये कधी रवा टाकून नाश्ता केला आहे का? अप्रतिम असा नाश्ता तो. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहे. पोहे घेतल्यानंतर काय करायचं, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, चांगलं चोळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि 2 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आणि त्या मुरलेल्या पोह्यामध्येच आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं, पाणी एकदम टाकायचं नाही, अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून आपल्याला छान दाबून 5 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे रवा त्यामध्ये टाकल्यानंतर तो मुरला जातो. आता 5 मिनिटांनी आपण बघायचं, आपला रवा मस्त छान झालेला आहे आणि त्यात फुललेला सुद्धा आहे. परत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी टाकूनच आपल्याला बॅटर छान करून घ्यायचं आहे. आता परत त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. इथे फक्त हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायच्या. 1 कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक चिरायचं आणि टमाटर 1 घेऊन त्याला बारीक चिरून घ्यायचं. टमाटर आणि कांदा त्यामध्ये टाकायचा. बाकीचे तुम्ही भाज्या त्यामध्ये टाकू शकता. थोडं 1 चमचाभर मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इनो टाकायचा आहे. इनो टाकल्यावर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर खूप पातळ करायचं नाही. एकी साईडला काय करायचं, आप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला आप्पे पात्रामध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं. मध्यम आचेवर आपल्याला हे आप्पे करून घ्यायचे आहे. वरची बाजू थोडी कोरडी होऊ द्यायची आणि नंतरच काय करायचं, आपल्याला आप्पे पलटून घ्यायचे आहे. दोन्ही साईडनी छान आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि परत झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरच आपल्याला हे आप्पे करून घ्यायचे आहे. बघा, अतिशय सुंदर आणि छान असे आप्पे होतात आणि हे आप्पे खूप टेस्टी लागतात खायला आणि तुम्ही मुलांना केव्हाही करून देऊ शकता. सकाळच्या घाईतसुद्धा पटकन होणारा हा नाश्ता आहे. याला वेळसुद्धा जास्त लागत नाही. इन्स्टंट असा हा आप्पे आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी घेऊन खाऊ शकता. इथे मी आंब्याची चटणी केलेली आहे आणि त्यासोबत हे आप्पे खायचे आहे किंवा नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.